नमस्ते, चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी चूल मटण या ठिकाणी आलेले आहे आणि इथली चव मी पाहणार आहे कशी आहे ती। चूल मटण खायला आले। चूल मटण चूल मटण खायला आलोय आणि वरती आलोय खरं तर आम्ही, पण हे मला विचारतात ते तुला जमेल का चालायला वगैरे, कारण की जिना आहे वगैरे आणि खूप छान आहे बघा, ओपन आहे, एकदम मस्त वाटते। जरा खाली बसणार आहे आम्ही। छान, नेहमी आपण डायनिंग टेबलवर बसतोच ना, पण आज इकडे डायनिंग टेबल पण आहे सेवा आणि ते बघा असं मस्त खाली बसून जेवण करायचं। खूप छान आहे, असं आवडलं मला, खूप सुंदर आहे, छान वाटतंय, खूप आवडलं तुला? हँड वॉश करायला पण आहे तिथे आणि खूपच छान आहे असं, म्हणजे पूर्वीसारखं काहीतरी असं म्हणतात ना की किल्ले वगैरे असतात तसं खूप छान सिस्टम केलेलं आहे, खूपच छान असं डेकोरेशन पण खूप सुंदर आहे। ते काय घेते सांग? एक पनीर टिक्का आणि काय घेते? मलाई टिक्का आणि मी जरा कन्फ्यूज होते, इथं व्हेज थाली घेऊ, व्हेज प्लॅटर घेऊ, व्हेज मेन कोर्स बघा। तुला काय माहिती, जेवढं जाईल तेवढंच थाली घेतली तर मला एवढं जाणार नाही, त्याच्यामुळं इट विल बी मच बेटर की पनीर मलाई टिक्का घेते आणि स्पेशल वांग्याचं भरीत खूप आवडले ना? वांगा भरीत। बरं ठीक आहे, घे वांगा भरीत। हे बघा, घरी पण आपण वांग्याचं भरीत खातो, पण स्पेशली तिला फार आवडते वांग्याचं भरीत, म्हणून तिने वांग्याचं भरीत घेतलेलं आहे इथे येऊन। म्हणजे इथं चूल मटण खायला आलो आहे आपण खरं तर, पण तिला व्हेजिटेरियनच जेवण हवं आहे आणि स्पेशली तिने घेतलं आहे वांग्याचं भरीत। पनीर मलाई टिक्का आणि स्पेशल वांग्याचं फुल वांगा भरीत। नॉनव्हेजमध्ये सांगतो एक थाली शेअर करू शकतो, शेअर करू शकतो स्पेशल थाळी आहे, रस्सा, 2 भाकरी किंवा 3 चपाती किंवा 4 तंदुरी रोटी, इंद्रायणी राईस आणि खिचडी, सोलकढी आणि स्वीट एवढं आहे स्पेशल थाळीमध्ये। आणि साध्या थाळीमध्ये काय आहे, चिकन फ्राय, रस्सा आणि वाटी 2 भाकरी, 3 चपाती, 4 तंदुरी रोटी, इंद्रायणी राईस। काय यायचं तुम्हाला काय हवं आहे ते बघा, काही स्पेशल थाळी घ्यायची। कोणती? मटन थाळी आहे का? एक मिनिट, ₹550, 450, ₹100 मटन खायचं का? हां, तुम्हाला चालेल, मटन खायचं, चिकन तर ठीक आहे, चालेल। मग मटनमध्ये कुठली साधी थाळी घ्यायची का स्पेशल थाळी? तुम्हाला कोणती हवी आहे? सांग, साधी घेतली तरी चालेल। हो, साधीच घे। साधीच घ्यायची, त्याच्यामध्ये किंमत नाही ना? हवा आहे का तुम्हाला किमा? किती फरक आहे? मग घ्या, किमा हवा आहे तर घ्या मग। फरक पडतो। एक काम कर, मटन घेऊन मी दोघंच खाणार। एक मटन थाळी आहे स्पेशल थाळी, त्याच्यामध्ये काय घ्यायचं आपल्याला? भाकरी, चपाती, तुम्हाला जे हवे तंदुरी रोटीचा? नाही, भाकरी घेऊया, भाकरी 2 भाकरी, ज्वारी बाजरी कुठली? बाजरी घेऊया, ज्वारीची। होल पर रखना पहले मलाई टिक्का
एक एमटी प्लेट देतो. मटण थाली आहे ना आपली. माझं जवळ का घेता. आणि आता ही तुम्ही दोघं जण शेजारी शेजारी बसूया का आपण दोघं. कारण तुम्ही दोघंच खाणार आहे. मग तू एकटीच बसेल ना, चालतंय का. आणि ही आली आहे मटण थाली, आमच्या पप्पांची स्पेशल आहे बरं का. त्यांना खूपच आवडतं. आता पिकनिकला जाताना एवढं सगळं चांगलं चांगलं खाल्लं आहे ना, नॉनव्हेज वगैरे, तरी पण पप्पांना अजूनही नॉनव्हेजच खायचं आहे. आणि आज पुन्हा नॉनव्हेजच घेतले. हे बघा, कुठून सुरुवात करणार आहे. किम्यापासून. टेस्ट करून घे ना, स्पून घे आणि चेक कर आणि मला पण सांग कशी आहे. मस्त. आने दे, तेरे को छोड़ के कैसे खा ले. करा चालू सध्या. करा किती वेळ चालू. बघ ना, नेहमीच आश्चर्य कसं ग असं. कधीतरी जरा ठरवून गेलो जरा माणूस पण जरा तुम्ही करा ट्राय. तू ट्राय कर. थांब ना, पप्पांना घेऊन द्या. आम्ही तर खूप वेळा खाल्ले. बोला. ट्राय कर. स्पून आता सूपला काय प्रॉब्लेम. हे किती वेळ लागेल, किती वेळ लागेल. जल्दी. एक साईडला बसा, त्या साईडला बसतो. मी या ह्या साईडला. परी तू त्या साईडला जाते का. जा. तेच म्हणते. मी तिकडे हे बघा, आज पहिल्यांदा मी आणि माझे मिस्टर जवळ बसतोय आणि माझी मुलगी एकटी बसणार आहे आज. कारण की व्हेज घेतले तिने, तिला जास्त नॉनव्हेज आवडत नाही, व्हेजिटेरियन आहे ती. आणि तेव्हा का माझे मिस्टर आलेत माझ्या जवळ बसायला. आलं वाटतं. यो परी तू काय करणार बाय. परी तुझं नाही आलं. तुझ्या यायला वेळच लागणार आहे बहुतेक आहे ना. खाऊन कशी टेस्ट. एकदम मस्त झणझणीत आहे. स्टार्ट. छान आहे टेस्ट.
मस्त चटणी पण आहे. काय मागवलं आपण? पनीर मलाई टिक्का. पनीर मलाई टिक्का. कसं लागणार आहे बघूया. मस्त. मस्त छान आहे. टेस्ट खूप सुंदर आहे. वा 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 कसं आहे? मस्त एकदम. आता हा व्हिडिओ गेला. खाते ना खा. हो घ्यास होतो खाऊन. चला बिल झाले आपलं. आवरत खूप वेळ नका लावून. घरी जाऊन आराम पण करायचा आहे. खा. घे ना आता. पप्पाला जा. तू पहिल्यांदा तू खाऊन घ्या. तू पहिल्यांदा खाऊन घे. कसं आहे? मस्त. ते दे पप्पा. तुला अजून खायचं आहे? जेवणाचा शेवट मस्त. जेवणाचा शेवट म्हणजे गुलाबजाम खाल्ल्यावरच होतो.